गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल इनसाइड द रिदमर्स। आज आमची सुरुवात झाली आहे कामापासून। जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदाच द रिदम डान्स अकॅडमी यांनी दिंडी यात्रा आयोजित केली आहे, ते पण आषाढी एकादशी निमित्त। यासाठी आम्ही इन्व्हिटेशन लेटर्स बनवत आहे। सर आणि सोनाली त्याचं प्रिपरेशन करत आहे। हे सगळे इन्व्हिटेशन लेटर्स आम्ही जोगेश्वरी अंधेरीमध्ये जेवढेही गणपती मंडळ आहे, दहीहंडी पथक आहे, त्यांना आम्ही देणार आहे। त्यासाठी आम्ही हे लेटर प्रिपेअर करत आहोत। आम्ही आता निघालो आहे इन्व्हिटेशन लेटर्स देण्यासाठी सगळ्या मंडळांना। आणि आमच्यासोबत आहे शिवाजी खेरनार सर, जे आम्हाला नेहमी आमचा कुठलाही इव्हेंट असेल त्यासाठी आमच्या सोबत असतात, आम्हाला मदत करत असतात आणि सपोर्ट करत असतात। चालू आहे संडेला येणाऱ्या आषाढी एकादशीबद्दलचा। तर मी आणि सर निघालो आहे दादर मार्केटला, फुल मार्केटला फुलं घ्यायला आमच्या दिंडी यात्रेच्या डेकोरेशनसाठी। तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजता आम्ही दोघं चालू आहे। आम्ही दादर
पोचलेलो आहे. आमची 28 किलो फुलांची गोणी पॅक झाली आहे आणि सर आता करतात पेमेंट. इथून आम्ही आता रिक्षात बसलो आहे. हे सायन असेल. इथून आम्ही चाललो आहे सामान घेऊन रिक्षाने, कारण की पायावरती खूप प्रेशर येत होता, कारण की खूप वजन आहे गोणीचं. त्यामुळे आम्ही सेफर साईड विचार केला की इथून रिक्षाने जाऊया आणि सर पुढे पॅकिंग चालले. सो स्ट्रगल इज रिअल. आता आमच्या ट्रॉलीचं प्रिपरेशन चालू आहे सजवण्याच्या अगोदर. पार्किंग प्रोसेस ट्रॉलीचा एक साईड झालेली आहे लावून, दुसरी साईडचं काम चालू आहे. त्याच्यावरती नंतर फुलांचं डेकोरेशन सुद्धा येणार. अजून भरपूर काम बाकी आहे ट्रॉलीचं, पण हे जस्ट सुरुवात आहे. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. आज तुम्ही इनसाइड द रिदमर्समध्ये रिअल इनसाइड मेहनत बघू शकता. आज हा ट्रॉलीवरचा प्लाय आम्ही हातातून घेऊन आलो आहे मजासवाडीतून. तर हा चौरंगसुद्धा हातात आहे. नाही, एवढा मोठा प्लाय आम्ही हातातून घेऊन चाललो आहे. डान्स अकॅडमी सोडून आता प्लायचे काम करणारे वर्कर्स बनावं लागले आम्हाला. काय करणार, सगळे वर्कर्स गेलेत सुट्टीवर. तिथे वर्कर्सला सुट्टी होती म्हणून आम्ही घेऊन आलो एवढा मोठा प्लाय. माझे पॅरेंट्स, सपोर्टिव्ह पॅरेंट्स चौरंग आणून दिला आहे. दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा त्या बिचाऱ्यांनी नीला आणला असं आम्ही त्यांना त्रास दिला आहे. आज प्रिपरेशन ही आहे आमच्या रुक्मिणीची मम्मी, ज्यांची मुलगी याच्यावर उभी राहणार आहे. ही आपली मूर्ती इकडे अशी येणार ना. हे आमचे विठ्ठल रखुमाई आहेत. ह्यांना उद्या उभं राहायचंय, त्यामुळे आम्ही आता बॅनरवर झोपून अंदाज घेतोय कुठून केवढं कट करायचं ते. आषाढी एकादशी निमित्ताने जी आमची दिंडी यात्रा निघणार आहे त्यातली ट्रॉली सजवायसाठी हार बनवत आहेत सर्व पेरेंट्स आणि मुलं बसून, तुम्ही बघू शकता. आत्ताच जस्ट आम्ही आमच्या ट्रॉलीला सजवायचं काम सुरू केलेलं आहे.
ही फुलं जी आम्ही आज सकाळी आणली होती त्याचं आमचं बाईक लेडीजने मिळून हे बनवलेलं आहे हार. आणि आता आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे. आमचा बॅनर लागत आहे फायनली. बघू शकता आमचे 2 पेरेंट्स आम्हाला सपोर्ट करायला आले आहेत. आणि एक आमचे स्टुडंट आर्याजी शिरोडकर, तिला आता झोप आणि भूक दोन्ही लागलेली आहे असं मला दाट शक्यता आहे. तुला झोप आणि भूक लागली अशी दाट शक्यता आहे? शक्यता नाही आहे, मला लागली आहे भूक. बरोबर, लेखाची बहीण आहेस ना तू, तिच्या कमतरता पूर्ण करतेस तू. मी माणूस आहे, माणसाला भूक लागते. मी पण माणूस आहे. रात्रीचे 3:30 वाजलेत तरी अजून पण काम चालूच आहे. उद्याच्या वारीचं काम चालू आहे अजून पण. कसं वाटतंय तुला दीदी हे काम एक्स्ट्रा जे तुला लागले ते बघून? कसं नाही वाटत, फक्त जरा झोप आली. अच्छा, ही सुये कॅमेऱ्यात टाकते, धमकी देते मला झोपू द्या आता, खूप उशीर झालाय. भूत वाटते तुम्ही. 4 वाजले सकाळचे गाईज. आम्ही अजूनही डेकोरेशन मध्येच आहोत. झोप आले भरपूर पण काम अजून खूप बाकी आहे. तर आज आमचं काय झोपायला मिळणार नाही ना सर? येस. आता भर पावसात सुद्धा सर आणि रेनकोट घालून डेकोरेशन करतोय गाईस. करणार तरी काय, सकाळचे 4 वाजले. जर आता आम्ही डेकोरेशन नाही केलं तर सकाळी उशीर होईल. त्यामुळे आम्ही आता रेनकोट घालून डेकोरेशन करतोय. यही है रिदम मस्ती जज्बे की बात. हां, जोरदार पाऊस यार आहे बघा. बघू शकता लाईट. तुम्ही माझा फोन दिसतोय त्यामुळे मी ठेवते, नाही तर उद्याच्या व्हिडिओ मला टाकता येणार नाहीत. चलो बाई. समोर आहे बघा तिथे. सगळं डेकोरेशन झालेलं आहे गाईस. आता फक्त पावसाचा बंदोबस्त चाललाय बस, मग झालं. मग वारी सुरू कर. आम्ही आमची ट्रॉली आता घेऊन चाललोय स्पॉटवर. सो तुम्ही बघू शकता लुक मस्त अशी सजवली आहे. हे किती आहेत पॅरेंट्स, किती मेहनतचं काम करतात. हे खूप खूप मेहनतचं काम तर हे मागचे करतात, पुढचे तर फक्त उभे आहेत. आणि सर्वात मेहनतीचं काम तर मी करते, व्हिडिओ काढणं. आलात पण चावी घेऊन. यानी की सर बाहुबली